नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. मागील ट्विस्टमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे एकाच वेळी रिपोर्टरला आणि मॅनेजरला सर्वांसमोर उभं करून कलाने राहुलचा पर्दाफाश केला. राहुलचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आणि हे सांगितलं की राहुलने फक्त नैनाताईला नाही तर कितीतरी मुलींना फसवलंय आणि नैनाताईच्या लग्नातून तिला पळून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच होते. सत्य जेव्हा सर्वांना समजतं तेव्हा सर्वजण प्रचंड चिडलेले असतात. या गोष्टीचा रोहिणीलाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि सर्वांसमोर रोहिणी डायरेक्टली राहुलवरच बंदूक रोखते. सर्वजण तिला थांबवतात आणि मग सगळ्या घरच्यांचा निर्णय होतो की सगळे मिळून राहुलला घराबाहेर काढून देतात. राहुलला आता घराबाहेर हुसकावून दिलेलं असतं, परंतु घरातल्या प्रत्येकाच्या मनात फक्त हीच गोष्ट चालू असते की राहुलने कसा काय एवढा मोठा धोका दिला सगळ्यांना आणि राहुल इतका खोटारडा कसा काय असू शकतो, इतका नीच कसा काय वागू शकतो. याच गोष्टीचा प्रश्न अद्वैतलाही पडलेला असतो आणि अद्वैत मध्यंतरी कलावर विश्वास ठेवत नसतो की तो कलाला म्हणत असतो की तू माझ्या भावावर उगाच डाऊट घेऊ नकोस आणि तू माझ्या भावावर उगाच चिखल उडवू नकोस. त्या गोष्टीचाही त्याला त्रास होत असतो की आपल्याला कलाने इतक्या वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, इतक्या वेळा ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण तर तिच्यावर कधी विश्वासच ठेवला नाही. आपल्याला तर असं वाटत होतं की ही मुलगी आपल्याला धोका देऊ शकते, परंतु आपला भाऊ आपला राहुल आपल्याला कधी धोका देऊ शकत नाही. कला इतक्या वेळा त्याच्याबद्दल माझ्याशी बोलली, परंतु एकदाही मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण माझ्या भावावर पूर्ण विश्वास होता आणि आज त्याच भावाने माझा एवढा मोठा विश्वासघात केला. अद्वैतला प्रचंड वाईट वाटू लागतं की कशा प्रकारे तो आत्तापर्यंत कलाला बोलला, कशा प्रकारे सगळ्या गोष्टीला त्याने कलाला जबाबदार ठरवले, कशा प्रकारे कलाचं आणि त्याचं लग्न झालंय यामध्ये कलाचाच काहीतरी हात असेल असं त्याला वाटत होतं आणि ते सगळं चुकीचं आहे हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याला फार पश्चाताप होऊ लागतो आणि तो खूप रडतही असतो. तर दुसऱ्या दिवशी कला ही तिच्या बॅग भरून आता घरी निघालेली असते. हे बघून आबा तिला विचारतात की कला, अगं तू कुठे निघालीस आणि तू बॅग घेऊन का चालली आहेस. तेव्हा कला आबांना सांगते की आबा मी हे घर सोडून निघून जातीये. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आबा म्हणतात की काय झालं, तुला कोणी काही त्रास वगैरे दिला का या घरामध्ये, अद्वैत तुला काही बोलला का. तेव्हा कला म्हणते की नाही आबा, अद्वैतने मला कुठलाही त्रास दिलेला नाही आहे, परंतु आता खरं काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना समजलंय. हे लग्न करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, ना अद्वैतची होती, परंतु तुम्हाला सर्वांना असं वाटत होतं की हे जे लग्न झाले त्यामध्ये खरे कुटुंबांनी तुमची फसवणूक केली आहे आणि जे काही घडलं त्याला फक्त खरे कुटुंबच कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटत होतं, परंतु मी तुम्हाला सगळ्यांना चुकीचं प्रूव्ह केलं आहे. जे काही झालं त्यामध्ये माझ्या फॅमिलीची काही चूक नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लग्न मी अद्वैतसोबत या घरामध्ये येण्यासाठी केलंच नव्हतं, तर मी माझ्या आईवडिलांची इज्जत वाचवण्यासाठी केलं होतं. मी आज स्वतःला सिद्ध केलं आहे आणि मी अद्वैतला वचन दिलं होतं की 8 दिवसात मी हे सत्य सर्वांसमोर आणेल आणि त्यानंतर मी हे घर सोडून निघून जाईल. तर आता मी सत्य तर सर्वांसमोर आणलं आहे, परंतु आता या घरात राहून माझा काहीही उपयोग नाही, कारण हे लग्न अद्वैतलाही नको आहे आणि मलाही नको आहे. त्यामुळे मी माझ्या माहेरीच राहिलेलं बरं. आबा तिला थांबवत असतात, परंतु कला थांबत नसते. सर्वजण कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, तरीसुद्धा कला थांबत नसते. तेव्हा अद्वैत आता कलाला म्हणतो की कला थांब, तू मला म्हटली होतीस की 8 दिवसांमध्ये तू पुरावे देऊन सर्वांसमोर सिद्ध करणार की राहुल हा गुन्हेगार आहे, परंतु आणि असं जर नाही झालं तर तू घरी जाणार होतीस, तर तू हे घर सोडून निघून जाणार होतीस, परंतु आता तर तसं नाही झालंय. तू तर सगळे पुरावे दिलेत आणि सगळ्यांना कळलंय की राहुल गुन्हेगार आहे, मग तू कशाला घर सोडून जातीयस. तेव्हा कला म्हणत असते की नाही अद्वैत, प्रश्न फक्त राहुलचा नाही आहे, इथे प्रश्न आपल्या दोघांचा आहे. जर आपल्या दोघांना हे लग्न मान्यच नाही आहे तर इथे राहून माझा काय उपयोग. अद्वैत कलाला म्हणत असतो की तू आता उगाच शहाणपणा करू नकोस आणि सगळ्यांकडनं सिंपती घेऊ नकोस, गपगुमान बॅग खाली ठेव आणि रूममध्ये चल. कला ऐकायलाच तयार नसते, परंतु घरातले सर्वजण कलाला थांबवत असतात. त्यामुळे कला थांबण्याचा निर्णय घेते आणि ती आबांना म्हणते की आबा ठीक आहे, मी या घरात थांबते, परंतु मला माझ्या घरच्यांना एकदा भेटून यायचं आहे. म्हणजे नैनाताईचा साखरपुडासुद्धा मोडलाय आणि त्यानंतर घरामध्ये आता खूप काही वादळ झालेलं असणार आणि मला ते शांत करण्यासाठी जावंच लागणार. तर आबा म्हणतात की ठीक आहे, तू तुझ्या माहेरी जाऊन ये.
बाबांनी कलाला माहेरी जाण्याची परमिशन दिलेली असते। त्यावेळी अद्वैत तिला थांबवतो आणि म्हणतो की थांब, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार। कला त्याला विचारते की तू का माझ्यासोबत येणार आहेस? तर अद्वैत म्हणतो की तुला सांगितलं ना मी तुझ्यासोबत येणार आहे आणि हे फायनल आहे की मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येतोय। त्यानंतर अद्वैत आणि कला दोघंही आता कलाच्या माहेरी गेलेले असतात। तेव्हा आबा आणि संगीताला खूप आनंद झालेला असतो की त्यांची लेक आणि जावई दोघंही एकत्र घरी आलेले असतात। खरं तर अद्वैतला खूपच गिल्टी फील होत असतं की कशा प्रकारे त्याने खरे कुटुंबाचा अपमान केला। खरे कुटुंब किती लालची आहे, किती स्वार्थी आहे, त्यांनी स्वार्थापोटी हे सगळं केलं आणि आत्तापर्यंत तो संगीताला, बाबांना जे काही बोललेला असतो त्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि तो मनातल्या मनात स्वतःला खात असतो की मी जे काही केलंय ते फार चुकीचं केलंय। ह्या लोकांची काही चूक नसताना सुद्धा मी यांच्यावर ओरडलो, यांना किती काय काय बोललो, परंतु हे मला कधीच वाईट उद्धट बोलले नाही। यांनी सगळ्या गोष्टी माझ्या ऐकून घेतल्या आणि मग त्याचं फार त्याला वाईट वाटत असतं आणि मग सर्वांसमोर आता हात जोडून अद्वैत उभा असतो। अद्वैत सर्वांची माफी मागत असतो, काजूची माफी मागत असतो, संगीताची माफी मागत असतो आणि बाबांची सुद्धा माफी मागत असतो आणि म्हणत असतो की आत्तापर्यंत माझ्याकडनं खूप काही चुकलं। मी तुमच्यावर अविश्वास दाखवला आणि मला माझ्या घरच्याच माणसांवर खूप विश्वास होता, परंतु घरातल्या एका माणसाने मला एवढा मोठा दगा दिला। माझ्या भावाने माझ्या पाठीत खंजीर खुपसलं आणि मी तुमच्यावर अविश्वास दाखवत होतो। या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नव्हती। तुमची फक्त चूक एवढी होती की तुम्हाला नैनाचं लग्न आमच्या घरात लावून द्यायचं होतं। या पलीकडे तुमची काहीच चूक नव्हती, परंतु माझ्या भावाने जे काही केलंय त्याला सूड असं म्हणतात आणि तुम्ही जे काही केलं त्यामध्ये तुमच्या मुलीचं प्रेम होतं। संगीता आणि बाबाच्या डोक्यावरचं ओझं आता संपूर्ण खाली झालेलं असतं, कारण आता अद्वैतच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कुठलाही राग नसतो, कुठलाही द्वेष नसतो आणि ते बघून कलाला मात्र खूप आनंद होतो। कला अद्वैतकडेच बघत असते की अद्वैत चांदेकर कसा काय माझ्या आईवडिलांसमोर झुकला असेल आणि एवढा मोठा अद्वैत चांदेकर, तो स्वाभिमान जपणारा, कधी कोणाला सॉरी तर काय, कधी कोणाशी नीटसुद्धा बोलत नाही हा माणूस, आणि आज माझ्या आईवडिलांची त्यांनी माफी मागितली आहे। कलाला अद्वैतचा हा स्वभाव प्रचंड आवडलेला असतो आणि एवढंच नाही तर अद्वैत कलाची सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो की कला मला माफ कर, आत्तापर्यंत तू मला सांगत होतीस परंतु मी प्रत्येक वेळी तुझ्यावर डाऊट घेतला। मला आत्तापर्यंत वाटत होतं की नैनाचा पळून जाण्यामध्ये आणि तुझं आमच्या घरात लग्न करून येण्यामध्ये नक्कीच तुझा काहीतरी गेम आहे, नक्कीच तुझा काहीतरी प्लॅन आहे, परंतु असं काहीच नाही आहे आणि माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली तुला ओळखण्यामध्ये, मी खूप मोठी चूक केली आहे, झालं तर तू सुद्धा मला माफ कर। कलाची सुद्धा अद्वैतने माफी मागितलेली असते आणि सगळीकडे अगदी आनंद पसरलेला असतो। अद्वैतने सगळे काही राग द्वेष संपवलेले असतात आणि खऱ्या माणसाची किंमत आता त्याला कळलेली असते। तर इकडे राहुल आता हॉटेलवर राहत असतो, परंतु काड्या करण्याचा त्याचा स्वभाव काय जात नसतो। त्याला सारखी चिंचिन होत असते की अद्वैतने त्याला धक्के मारून घरातून काढून दिलेलं असतं, प्रत्येकाने येऊन त्याच्या कानाखाली वाजवलेली असते, त्यामुळे ते सगळं त्याला आठवत असतं आणि रोहिणी आता तिथे आलेली असते आणि ती राहुलच्या पुन्हा कानाखाली ठेवून देते। तर राहुल म्हणत असतो की मम्मा, अगं जे काही केलं मी ते आपल्यासाठीच केलं ना, मला त्या अद्वैतला काही करून खाली दाखवायचं होतं। तर रोहिणी त्याला म्हणत असते की अरे तुला त्याला दाखवायचं होतं खाली तर माझाही मोटिव्ह तोच होता ना, परंतु काहीतरी पद्धत असते या सगळ्या गोष्टीसाठी, तू मला विचारलं का नाही, तू का मला सांगितलं नाही, आपण दोघांनी मिळून काहीतरी केलं असतं ना, तुला एकट्याला करायची काय गरज होती। आणि आता या सगळ्या प्रकरणात एकटा तू फसला गेलाय, एकतर तुझं लग्नसुद्धा मोडलंय, मी तुझं लग्न एवढ्या मोठ्या घरात लावून देणार होती, आता तर कोण तुझ्यासोबत लग्न करेल तेही माहीत नाही, एवढा तू बदनाम झालाय सगळीकडे। राहुल म्हणत असतो की मम्मा आता मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे, मला पुन्हा चांदेकरांच्या घरी यायचं आहे, मला तिथे राहायचं आहे, मी इथे नाही राहू शकत। रोहिणी म्हणत असते की थांब, तू काही काळजी करू नकोस, मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते। तर राहुल तिला म्हणत असतो की मम्मा तू असं कसं काय बोलते, त्या दिवशी तर सगळ्यांसमोर तू माझ्या कानाखाली काय दिली, माझ्या डोक्यावर बंदूक काय लावली होतीस, तू तर मला मारण्याचा प्रयत्न करत होतीस ना, मग आता अशी काय बोलतीये। रोहिणी म्हणते की राहुल आता मला ते तसं वागणं तर स्वाभाविक होतं ना, जर मी तसं वागले नसते तर तुझ्यासोबत मलाही घराबाहेर काढलं असतं त्या लोकांनी, त्यामुळे मला आता तसं वागावं लागलं आणि मला त्या घरात राहणं खूप महत्त्वाचं होतं, कारण मला तुला परत त्या घरात घेऊन यायचं आहे। तू फक्त थोडा संयम ठेव, तुला फक्त आता एक काम करायचं आहे की तू ज्यांचं मन दुखावलं त्या सगळ्यांचं तुला मन जपायचं आहे, सगळ्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं आहे आणि सगळ्यांसोबत नीट वागायचं आहे आणि सगळ्यांची माफीसुद्धा मागायची आहे।
तर राहुल आता या गोष्टीसाठी तयार होतो आणि रोहिणीने आणि राहुलने मिळून एक चांदेकरांच्या घरामध्ये घुसण्याचा नवा प्लॅन बनवलेला असतो. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे रोजचे ट्विस्ट आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत, त्यामुळे ते बघायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.